जग हे कोणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलालसा जग हे कुणाचे सांग भल्या मानसा कधी लागे या जगातून जर आपल्याला तरुण हे भवसागर तरुण पार जायचं असेल तर फक्त तो भगवान पांडुरंग परमात्मा तो एकच असा देव आहे की तो आपल्याला या भवसागरातून तारून पार नेऊ शकतो। म्हणून तुझा ना भरोसा ना माझा भरोसा जग हे कोणाचे सांग भल्या मानसा असो चूल माती आणि मीठ भाकर नाम हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे धनाच्या तुलालसा जग हे सांग भल्या मानसा कधी लागे लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल वेड्या तुला गोडी अभंगाची कधी तर तुम्हाला काय लागली पाहिजे त्या भगवान परमात्म्याची गोडी लागली पाहिजे माय बाप हो तेव्हाच आपल्या या नरदेहाचं काहीतरी आपल्याला सुकृत झाल्याचं काय होईल पुण्य मिळेल नाहीतर आपलं सगळं देह काहीच काम करणार नाही आणि आपण कोणत्याही फायद्याला जाणार नाही। म्हणून भक्ती करत असताना काय करायचं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं। त्या भगवान परमात्म्याची काय पाहिजे तुम्हाला आवड पाहिजे। शेवटी आपल्या शरीरामध्ये काहीच शिल्लक राहणार नाही। म्हणून संत सेवालाल महाराज देखील सांगून गेले की या जगामध्ये आपलं कुणीच नाही। शेवटी आपल्याला आलो आपण एकटेच आणि जाणार देखील एकटेच आहे। हे माझं ते माझं असं करत बसू नका। म्हणून ते सांगतात मत कर भिया मारो मारो मत कर भिया मारो मारो झूठो छई पसारो हरि रो नाम ले लो हरि रो नाम ले लो।
मत कर भिया मारो मारो झूठोच ही पसारो हरिरो नाम लेलो. कारण हे जे देह आहे ते आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणार आहे का? नाही. म्हणून मन क्या रो देह पुन्हा कोणी मळ सद्गुरु बिनाई तोन कोणी कळ. मन क्या रो देह म्हणजे हे जे शरीर आहे ते पुन्हा पुन्हा आपल्याला भेटणार नाही माय बाप हो. एकदाच हे आपल्याला शरीर त्या भगवान परमात्म्याने सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे. या नरदेहामध्ये येऊन जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याची भक्ती केली नाही, नामस्मरण केलं नाही, तर आपलं काहीच होऊ शकत नाही. म्हणून शेवटी काय करायचंय? त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरणच करायचंय माय बाप हो. आणि जर तुम्ही नामस्मरण नाही केलं तर काय होईल? तुम्ही अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला जर अधोगतीपासून वाचायचं असेल तर काय करायचंय? या नरदेहामध्ये आला त्याचा फायदा करून घ्यायचंय. आणि तेच फायदा आमचे नाथ बाबा आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात.
माझ्या भगवान परमात्म्याला काय आवडतं? तर नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस एवढं माझ्या भगवान परमात्म्याला आवडतं मायबाप हो. आणि म्हणून सगळ्यांनी काय करायचंय? सुंदर असं नरदेह त्या भगवान परमात्म्याने दिलंय, म्हणून त्याचा उपयोग चांगला करून घ्यायचा. भगवान परमात्म्याचं नामस्मरण काय करायचं मायबाप हो. त्याच्यासाठी कुठंही जायची गरज नाही किंवा पैसा देखील द्यायची गरज नाही. आणि एवढंच करून चालणार आहे का? तर नाही. जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की देवाला अजून काय आवडतं? तर गोपी चंदनाचा टिळा आवडतो, तुळशी माळ गळ्यामध्ये घालायला आवडते, किंवा ज्यांनी घातलेली आहे असे भक्त मला आवडतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुळशी माळ गोपी चंदनीला, 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 पांडुरंग परमात्म्याला काय आवडतं? तर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णव म्हणजे कोण? तर जे वारकरी आहेत त्यांना वैष्णव म्हणतात मायबाप हो. तर एवढं जे कार्य करतात असे भक्त माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याला आवडतात. मग या इथं बसलेल्या पैकी कोणी कोणी पवित्र तुळशीची माळ घातलेली आहे मायबाप हो? बघा, अगदी वा, छान. यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. कारण की अख्ख्या गावामध्ये बोटावर मोजण्या इतके का होईना, परंतु मला माळकरी सापडले बाप, नाही का? हा, मला फक्त तेवढेच गरजेचे आहे, नाही का? तर सगळ्यांनी काय करायला पाहिजे? पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केली पाहिजे मायबापो. त्याचा फायदा काय आहे माहिती का? जर कदाचित यमदूत तुम्हाला जर घ्यायला आले ना, तर तुम्ही यमदूताच्या हातामध्ये कधी जाणार नाही मायबापो. कारण की ज्या भक्तांनी पवित्र तुळशीची माळ घातलेली आहे ते कुठं जातात? वैकुंठामध्ये जातात आणि स्वतः त्यांना माझे भगवान पांडुरंग परमात्म्याचे पार्षद घ्यायला येतात मायबाप हो. म्हणून तुम्ही सगळे माळकरी भाग्यवान आहात.
आणि इथं बसलेल्यापैकी तुम्ही महिला मंडळ असाल किंवा पुरुष मंडळ असाल, तुम्ही सुंदर असे दागदागिने तुम्ही घातलेले असाल, नाही का मायबापू? ते दागदागिने तुमचा अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ते शेवटी घेऊन जाणार आहात का? नाही. बघा, एखाद्या वेळेस जर माणूस मेला, समजा मरावच नाही परंतु जर मेला तर अगोदर काय काढतात? हा. आणि एखादा जरी राहिला तर आमच्या बाया काय करतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण की ते काहीतरी ते गाणं असतं, त्या गाण्यामधून बोलून ते दाखवतात, परंतु ते काढून घेतात. परंतु तुम्ही जर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, कोणाचा टाप नाही मायबाप होती पवित्र तुळशीची माळ काढायची. मेल्यानंतर देखील ते आपल्या सोबत जात, म्हणून जे सोबत येतं तेच धारण करायचं शिका. आणि जे आपण सोबत घेऊनच जाऊ शकणार नाही, ते अहंकार दाखवतात, ते घालून काही फायदा आहे का? नाही. ते सुंदर दिसतील तुम्हाला, याच्यामध्ये काही द्वेष नाही, ते सुंदर दिसतात. अलंकार परिधान केलं तर माणूस सुंदरच दिसतो, परंतु ते अहंकार दाखवतात. आणि पवित्र तुळशीची माळ ही मात्र काय दाखवते? भक्त वत्सलता आपल्याला दाखवते. म्हणून त्या भगवान परमात्म्याला जे आवडतं ते करायचं शिका. पवित्र तुळशीची माळ धारण करा आणि गोपीचंदनाचा टिळा मस्तकावरती लावा, कारण की तुम्ही जर कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावला ना मायबाप हो, तर तुमचं भाग्य काय होतं? भाग्यरेषा वाढते, तुमचं आयुष्य वाढतं त्या चंदनाच्या टिळ्याने. म्हणून पवित्र चंदनाचा टिळा लावायचा. जसं माता माऊल्या तुम्ही कुंकू लावता, कशामुळे लावता? कशासाठी लावता? हा, नवऱ्याचं आयुष्य वाढव. हा. बाबांना बघा, तुमच्या मिस्टरांचं काय वाढावं? आयुष्य वाढावं, म्हणून तुम्ही काय करता? कपाळाला कुंकू लावता. तसंच गोपीचंदनाचा जर टिळा लावला तर तुमचं भाग्य उदयाला येईल आणि भाग्यरेषा देखील वाढते. म्हणून गोपीचंदन टिळा. आणि एवढंच करून चालणार नाही, तर हृदयी कळवळा वैष्णवांचा आपल्या घरी प्रियावडी तुळशी भोगा, काय करायचंय? पवित्र तुळशीची माळ धारण करायची मायबाप हो, आणि गोपीचंदनाचा टिळा लावायचा. आणि आपल्या घरी जे वैष्णव येतात, जे वारकरी येतात, त्यांच्यासाठी आपल्या अंतकरणामध्ये काय पाहिजे? कळवळा पाहिजे, माया पाहिजे. तरच आपण त्या भगवान परमात्म्याचे काय बनू? आवडते बनू, नाही का? तुमच्या घरी वारकरी येतात का? सेवा करता तुम्ही वारकऱ्यांची? हा, मग तुम्ही देखील त्या भगवान परमात्म्याचे आवडते झाले मायबाप हो. आणि फक्त एवढंच करून चालणार नाही, तर अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये
कार्तिकी पंढरीची वारी साधन निराधारी आन नाही, यापेक्षा दुसरं कोणतंही साधनच नाही असे माझे नाथबाबा सांगतात. कोणत्यापेक्षा? की आषाढीला पंढरपूरची वारी केली पाहिजे आणि कार्तिकीला आळंदीची वारी केली पाहिजे माय बाप हो. असं जे वारी करत त्याच्यापेक्षा दुसरं साधन कोणतंच नाही असं नाथबाबा आपल्याला सांगतात. म्हणून सगळ्यांनी काय करायचंय? पंढरपूरला जाताना तुम्ही बरं जाऊ द्या, पंढरपूरला नका का जाईना, पौरागडला जाता की नाही? जाताना हा, तुम्ही कोणतंही काही करा परंतु ती काय होते? तुमची वारी घडल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही करा परंतु एकदा तरी का होईना पंढरपूरला देखील जाऊन या. कारण की जन्मामध्ये जर आलो तर एकदा तरी त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं मुख आपण पाहून यायला पाहिजे. म्हणून आये जलमे पंढरी न जाणो विठुर दारा शाळलेणो जीवन सफल बनाणो रे पिया, जीवन सफल बनाणो रे पिया, जीवन सफल बनाणो ओ पिया, जीवन सफल बनाणो. आये जलमे पंढरी न जाणो विठुर दारा शाळलेणो जीवन सफल बनाणो रे पिया, जीवन सफल बनाणो रे पिया, जीवन सफल बनायो भैया भैया, जीवन सफल बनायो. तुका म्हणे जन्म राहते साथे, तुका म्हणे जन्म राहते साथे, विठ्ठलची एक विठ्ठली, विठ्ठलची एक विठ्ठली. म्हणे जन्म राहते साथे, तुका म्हणे जन्म राहते साथे, विठ्ठलची एक विठ्ठली, विठ्ठली विठ्ठलची एक विठ्ठली. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची देखल्या. त्या भगवान परमात्म्याचा मुख तुम्ही एकदा तरी जाऊन बघा माय बाप हो. आणि हेच त्या भजनामध्ये देखील सांगितलेलं आहे की आये जलमे पंढरी न जाणू. या जन्मामध्ये तुम्ही आलात एकदा तरी त्या पंढरपूरला तुम्ही जा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या. चंद्रभागामा जाण कर स्नान पाप तरसे जाय धरण आषाढी न जाणो वारी करियाणो डोळाती बोला देखियाणो जीवन सफल बनाणो रे भिया, जीवन सफल बनाणो. काय करायचंय? एकदा तरी त्या चंद्रभागेचं दर्शन करून यायचं, त्याच्यामध्ये स्नान करायचं. कारण की आपले पाप जे असतील ते त्या चंद्रभागेमध्ये काय होतात? सगळे धुवून जातात. आणि म्हणून आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आणि याच्यापेक्षा दुसरं साधनच कोणतं नाही असं माझे नाथबाबा सांगतात. शेवटच्या चरणामध्ये सांगतात एका जनार्दनी ऐसा एका जनार्दनी ऐसा जाताने एका जनार्दनी ऐसा जाताने एका जनार्दनी ऐसा जाताने एका जनार्दनी ऐसा जाताने
देवा परम पूजा कनवला वैष्णवा तर शेवटी नाथबाबा सांगतात काय, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, कैसा नेम, नामाचा उच्चार रात्रंदिन कैसा नेम, तर तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवाचा कैसा नेम, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निरधारी आन नाही ऐसा ज्याचा नेम आहे, तो कोणाला परमपूज्य आहे, तर देवाला परमपूज्य आहे. आणि मग सगळ्यांनी काय करायचंय, एकदा सगळ्यांनी नामस्मरण करायचंय, विठोबा रखुमाई, शेवटी जाता जाता दोन शब्द सांगते माय बाप हो, आणि अभंगाला पूर्ण विराम देते. बघा, आपल्याला जगामध्ये काय आवडतं, कोणाला काय आवडतं तर कोणाला काय आवडतं माय बाप हो, परंतु आजकाल कलियुगामध्ये आई वडील हे सगळ्यांनाच आवडतील असं नाही. म्हणून फक्त एकच विनंती आहे की सगळ्यांनी काय करा, आई वडिलांची सेवा करा माय बाप हो, कारण की त्या आई वडिलांपेक्षा श्रेष्ठ दैवत या जगामध्ये आपल्याला कुठंच सापडणार नाही. जोपर्यंत घरामध्ये आई वडील आहे तोपर्यंत त्या आई वडिलांची सेवा करा, आणि तेच काय होईल, सगळ्यात पुण्याचं ठरेल. म्हणून तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर आई वडील असतील तर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. तुम्ही कोणतंही प्रयागराजला नाही गेले, काशीला नाही गेले, मथुराला नाही गेले तरी चालेल, परंतु घरामध्ये जर आई वडील असतील तर तेच तुमचे काय आहे, चारी धाम आहे. कुठेही फिरायची तुम्हाला गरज नाही. म्हणून काशीला जाई कुणी, पंढरीला जाई कुणी,
काशीला जाई, चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई, चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत तेच आपले चारी धाम आहेत मायबाप हो. चारी धाम आहेत म्हणून त्यांची सेवा करा, त्यांना एक भाकर सोयीनं खाऊ घाला मायबाप हो. तुम्हाला एवढं पुण्य लागेल, एवढं पुण्य लागेल की तुमचं भाग्य देखील उदयाला येईल मायबाप हो. म्हणून आई वडिलांची सेवा करा, कारण की त्यांनी खूप कष्ट या जीवनामध्ये केलेलं असतं मायबाप हो. मायबाप स्वतःला कधी काही घेत नाही, परंतु मुलांना कधीही जे काही मागितलं ते घेऊन दिल्याशिवाय राहत नाही. छोट्या मुलांना जर हट्ट धरलं तर ते लाड पुरवण्यासाठी आई वडील काबाड कष्ट करतात मायबाप हो, आणि त्या लेकराला ते घेऊन देतात. म्हणून त्या आई वडिलाची जाणीव आपल्याला पाहिजे, कारण की आई वडील कधी स्वतःला कपडे देखील घेत नाही, परंतु दिवाळी सण आला, कोणताही सण आला तर ते लेकरांना कपडे घेतात. आई वडील आपल्याला कधीच कपडे घेताना दिसले का? कधीच दिसले नाही, परंतु लेकरांना मात्र प्रत्येक सणाला ते काय करतात? कपडे घेऊन देतात. बाप फाटकी बनियाला घालेल, फाटकी बुट घालेल, फाटकी चपला घालेल मायबाप हो, परंतु स्वतःला कधीच कपडे घेणार नाही. म्हणून त्या मायबापाचा अंतकरण आपण ओळखलं पाहिजे, कारण की आई वडील आई तरी रडून मोकळी होते, परंतु बापाला कधी रडता येत नाही. बाप कधी रडताना आपण बघितलं नाही. म्हणून परंतु बाप रडतो, बाप रडतो माय बाप हो, परंतु कधी जेव्हा मुलगी माहेरी जाते ना तेव्हा देखील बाप रडतो, परंतु कधी दाखवत नाही. जेव्हा कधी काही दुसरं दुःख आलं तरी रडतो, परंतु ते दुःख आपल्याला कधीच दाखवत नाही. म्हणून त्या आई वडिलाची जाणीव आपल्याला पाहिजे, कारण की बाप हा एकदा जर का गेला ना माय बाप हो तर पुन्हा आपल्याला आई वडिलाची माया दिसणार नाही. म्हणून पुरामती माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू जरी कणावा कला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आपण आई वडिलांना कधीच ओळखू शकत नाही माय बाप हो, कारण की आई वडिलांना ओळखण्यासाठी खूप ताकद लागते, खूप मेहनत लागते माय बाप हो. आई वडिलाचं अंतकरण आपण कधीच ओळखू शकत नाही, कारण की आई वडील एवढं दुःख सहन करतात ना माय बाप हो, तेवढं दुःख कुणीही सहन करू शकत नाही. म्हणून एवढंच सांगेल की जाता जाता फक्त आई वडिलाची तेवढी काय करा? सेवा करा. तुम्ही जर आई वडिलांची सेवा केली ना माय बाप हो तर मी समजेल माझं कीर्तन काय झालं, आज सफल झालं, आणि झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. इथेच सेवेला पूर्णविराम देते. माझ्याकडून काही शब्द चुकीचे गेले असतील माय बाप हो ते मला पुन्हा परत करा. तुम्ही सगळे श्रोतेजन हो, माझं कीर्तन इथं ऐकायला बसलात म्हणून तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देते. कुणी राहिलं असेल त्यांना देखील पुन्हा एकदा धन्यवाद देते. ज्यांनी मला इथं बोलवलं असे असणारे तुमच्या गावातील गावकरी मंडळ यांच्या वतीनं मला फोन आला आणि तुम्ही मला ही सेवा प्राप्त करून दिली. मी माझं परम भाग्य समजते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. विठ्ठल श्री नामदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
पाटील पाच नियोजन सांगा